स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा सामवाहिनीचा हा एक विशेष कार्यक्रम. अत्यंत सोप्या भाषेत, म्हणजे मी जेव्हा म्हणतो सोप्या भाषेत, अवघड भाषा मला येतच नाही, पण अत्यंत सोप्या भाषेत म्हणजे याचा अर्थ असा, नुसती भाषा सोपी नाही तर ते आपल्याला व्यवहारात समजणारे शब्द, समजणाऱ्या कल्पना, आणि उद्या जर ते आचरणात आणण्याचं म्हटलं तर जमेल अशी संकल्पना म्हणजे सोपी भाषा. ते करण्याचा आपण प्रयत्न करतो की जेणेकरून भगवद्गीता जीवनात उतरावी आणि आपल्याला काहीतरी त्यातून लाभ व्हावा. म्हणजे काय जीवन आहे ते सुखसमृद्धीपूर्ण, शांतीपूर्ण व्हावं. हा जो काही 15व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे तो काय आहे? द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. लोके म्हणजे या सृष्टीत, आणि क्षरः च अक्षरः नाशवंत आणि अविनाशी, इमौ द्वौ पुरुषौ असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. सर्वाणि भूतानि क्षरः सर्व भूत प्राण्यांच्या शरीराला क्षर आणि कूटस्थः अक्षरः उच्यते. जीवात्म्याला अक्षर म्हटले जाते. तो नष्ट होत नाही. आता काय की परमपुरुष समजवत असताना भगवंतांनी हे सांगायला सुरुवात केली. आधी काय सांगितलं? तो एकमेव आहे, निर्गुण निराकार आहे. इथं आता एकदम इमौ द्वौ पुरुषौ म्हणजे असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. काय बोलताय काय? तर एक्सपान्शन चालू झालं. एकातनं दोन झाले. एकोहम बहुश्याम असं जे वाटलं भगवंताला, त्यातून जे संपूर्ण विश्व उत्पन्न केलं तो विश्वपुरुष. आणि विश्व जरी असलं तरी ते नाश होतं आणि पुन्हा तयार होतं. आणि मग पिंडपुरुष. तर त्या पिंडपुरुष जो आहे तो अविनाशी आहे का? तर पिंडपुरुषामधला जो जीवात्मा आहे तो अविनाशी आहे, पण त्याचं जे शरीर आहे ते विनाशी आहे. तर हा सगळा निसर्ग जो आहे, मोठमोठे पर्वत बिर्वत असे दिमाखात उभे आहेत ना, त्यांचं वजन किंवा त्यांची घनता आणि त्यांची सॉलिडिटी, म्हणजे काय म्हणूया त्याची ताकद, आणि असा काही तो जबरदस्त दगड आहे मोठा की तो कधी नष्ट होईल असं वाटतच नाही, पण होतात. सगळं नष्ट होणार. जे जे म्हणून क्षर नाशवंत, तर ते जे नाशवंत आहे ते सर्व क्षर आहे, म्हणजे जड आहे, आणि ते जड नाशवंत आहे. आणि अक्षर जे आहे ते अविनाशी आहे. कोण? जीवात्मा. तर मनुष्याचा जो पिंडदेह आणि विश्वपुरुषाचा पिंडदेह, विश्वपुरुष म्हणजे विश्वामध्ये असलेलं सर्व जड, त्यात असलेली संकल्पना ती तर जात नाहीच, तो विश्वपुरुष राहतो. तसं त्यातलं जड जे आहे ते क्षर आहे, त्यातली संकल्पना अक्षर आहे. पिंडपुरुषामध्ये पुन्हा शरीर आणि जीवात्मा. तर शरीर हे जड आणि ते नाश होणार आहे, आणि जीवात्मा आहे तो नाश होणारा नाही. म्हणून ते काय म्हणतात, या सृष्टीत म्हणजे लोके क्षराच अक्षरः नाशवंत आणि अविनाशी, इमौ द्वौ पुरुष असे दोन्ही प्रकारचे पुरुष आहेत. सर्वाणि भूतानि क्षरः सर्व भूत प्राण्यांच्या शरीराला क्षर
आणि कूटस्थ अक्षर उच्चते, जीवात्म्याला अक्षर म्हटले आहे. याला कूटस्थ इथे का म्हटलं, ही एक गंमत आहे. काहीतरी खरोखरच तुम्हाला मला सगळ्यांना कळायला अवघड करून ठेवलं. कूटस्थ शब्द केव्हा वापरतो आपण, तर कूटस्थ म्हणजे ऐरण. सोन्याला घडवून वेगवेगळे दागिने त्या ऐरणीवरती तयार होतात. ऐरणीवर ठोकायचं आणि मग एक बांगड्या होतात, त्यांना आवडल्या नाहीत, मोडून टाकल्या. त्या गोळ्यातनं पुन्हा पायातले केले, हातातले तोडे केले, काहीतरी माळ केली. पण त्या ऐरणीत काही बदल होतो का? नाही. शिवाय ऐरण काय म्हणते की नाही नाही, हे सोनं आणलं, ह्याच्या बांगड्या नाही करायच्या, ह्याच्यावरती फक्त तुम्ही माळच करा या सोन्याची. असं काही आहे का? नाही. सोनार घड घालणार आणि बदलणार. त्या ऐरणी बिचारी ठोके खाते, परंतु ऐरणीला काहीही मत नाही. हां, सोनं घेऊन गेल्यानंतर सोनं कमी जास्त आहे म्हणून बांगड्या होणार नाहीत. हल्लीचं काय, आता अंगावरती मिरवायचं तांबं, पितळ आणि लोखंड, आणि 1 ग्रॅम सोन्याचं चढवायचं एकदा मुलामा, पॉलिश चढवायचं, जरा का घासून पुसून वापरलं की आहेच पुन्हा पांढरं. तर सोनं जे आहे त्याच्यावरती ठरू शकतं की हे होईल, हे नाही होणार. जसं शिंप्याकडे मी कापड दिलं, मग म्हटलं याचा सूट शिव. तो म्हटला साहेब याच्यात नाही होणार, तुम्हाला अजून अर्धा मीटर कापड हवं होतं, कमी आहे कापड. तेव्हा प्रत्येकाच्या मापावरती आहे कसं होईल, काय नाही, किती कापड लागेल. तर ऐरण मात्र असं काही ठरवत नाही. शिवणाचं मशीन आहे, त्या मशीनला बालाजींची पॅन्ट परंतु अशा भावलीला घालण्यासारखी शिवली तर ते मशीन म्हणतं का की बालाजींनाही व्हायची नाही, मी नाही शिवणार. ऐरणीसारखंच आहे ते. तेव्हा कूटस्थ अक्षर उच्चते. तर जीवात्म्याला अक्षर असं म्हटलेलं जर असलं तर जीवात्मा कूटस्थ का? कारण की या जीवात्म्यावर पंचमहाभूत आणि हे जे त्रिदोष आहेत यांच्या सहकार्याने सप्तधातू गोळावून सगळं शरीर बनतं आणि शरीराचे सर्व चोचले, शरीराचे भोग चालतात. त्याचे घण मात्र पडतात जीवात्म्यावरती, परंतु तो जीवात्मा नष्ट होत नाही, तो तसाच राहतो. ते सगळे अनुभव घेऊन तो जीवात्मा राहतो. हा जो काही दृष्टांत या ठिकाणी घेतला आहे की नाशवंत आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आणि सर्व प्राण्यांच्या शरीराला क्षर आणि जीवात्म्याला अक्षर म्हटले. आता जीवात्मा म्हणजे काय आहे की एक विशिष्ट आतमध्ये असणारी संकल्पना, पण त्या संकल्पनेतला स्पर्श असतो भगवंतांचा, त्याचा. म्हणून ती आली रे आली की त्याच्या भोवती त्या संकल्पनेप्रमाणे जड शरीर बांधलं जातं, वेगवेगळे आकार यायला लागतात आणि नंतर प्राणांचं आवाहन होऊन ते जिवंत होतं शरीर. तर तो जीवात्मा आहे, तो आत आहे म्हणून. तो नसता काहीही झालं नसतं, म्हणजे मग पुढे काही होणार नव्हतं. तर अशा प्रकारे आपण एकदा का लक्ष घेतलं की एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये बघा, एक पर्वत आहे, सगळा जड असतो आणि त्याची संकल्पना असं काही नाही आहे, त्याच्यामध्ये प्राण आवाहित करण्याची शक्ती नाही आहे. जो प्राण सर्वसामान्यपणे सगळीकडे आहे तो आहे. म्हणजे काय, त्या खोलीत हवा आहे का? नाही, नाही आहे, पण जाणवत नाही, जाणवण्या एवढी नाही आणि आपल्याला श्वासोश्वासाला पुरेल एवढी नाही. आपण काय म्हणतो, उघड रे तो जरा दरवाजा, खिडकी, हवा येऊ दे थोडी. खोलीत काय हवा नाही आहे का? आहे, पण मग तशी हवा नाही आहे ज्याच्यावर जीवन चालेल. ते एवढा प्राण नाही की ज्यावरती तो मनुष्य हिंडून फिरून काम करू शकेल, पण प्राण आहे आतमध्ये. तर कूटस्थ अक्षर उच्चते. जीवात्म्याला अक्षर म्हटलेलं आहे. सर्व जड आहे ना, ते सगळं नाशवंत आहे. पुन्हा नाशवंत याचा अर्थ असा की पंचमहाभूतांची जी 5 तत्व त्यामध्ये विलीन होऊन जातं, त्याचा वेगळेपणा राहत नाही. पंचमहाभूतातलं जे पृथ्वी तत्व आहे, हिरा पृथ्वी तत्वाचा आहे,
माणिक पृथ्वीतत्वाचा आहे, साधा स्फटिक पृथ्वीतत्वाचा आहे, किचनच्या ओट्यावर बसलेला ग्रेनाईट पृथ्वीतत्वाचा आहे, त्या ओट्याच्या खाली जे बांधकाम केले त्यातल्या अगदी ठिसूळ विटा मातीच्या त्याही पृथ्वीतत्वाच्या आहेत, सगळं लाकूड दाराचं पृथ्वीतत्वाचं आहे. पण सगळे वेगवेगळे ना. ग्रेनाईटचा ओटा खराब झाला, फुटला म्हणून काही दरवाजाचं लाकूड नाही लावता येणार, ते तर वेगळेपणा आहे. पण एकूण सगळं पृथ्वीतत्व जडत्व आहे त्याच्यात. तसं पाणी आहे, तसंच अग्नी आहे. विजेमध्ये असणारा अग्नीच, स्वयंपाकघरात गॅसमध्ये असणारा अग्नी आणि ज्या मायक्रो ओव्हन्स आहेत त्यामध्ये असणारा पण अग्नी. दिसत नाही ते इलेक्ट्रिकवर चालतं असं म्हणतात. वस्तू गरम होते ना, गरम कशाने होते मग? अग्नी येतो एक वेगळ्या प्रकारचा. अग्नीची जी 7 रूपं आहेत त्यातला तो वेगळ्या प्रकारचा अग्नी. तर सर्व जड जी वस्तू आहेत त्या सर्व जड नाशवंत आहेत. आणि अशा काही गोष्टी की जो जीवात्मा आहे, तर जीवात्मा जे सर्व कार्य करू शकेल आणि परमेश्वराचा प्रभाव म्हणजे प्राण हा कधी नष्ट होत नाही. हा अक्षर आहे. आणि हे सगळं करून म्हणजे ही सगळी जड आणि जीवात्मा यांची सगळी सृष्टी धरली तरी जो परमेश्वर म्हणतो आपण तो सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमीम विश्वतो वृत्वा तिष्ठत दशांगुलम. हा जो काही तो आहे तो त्याला तोच म्हणायचं. काही कळत नाही पण म्हणतात पुरुषोत्तम वगैरे, पण म्हणायचं तो तो मात्र पलीकडे. तो पुन्हा या विश्वात जडवस्तूत नाही आणि जीवात्म्यातही नाही. म्हणजे जडवस्तूत आणि जीवात्म्यात त्याचंच प्रतिबिंब आहे, पण तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्य करत नाही. तर अशा प्रकारे भूतमात्र जी आहेत ती क्षर आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये विकार होतो. हलके 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 समजा झडतं लाकूड असलं तर दगड असला. जुन्या किल्ल्यावर गेलं तर पायऱ्या असतात, सगळ्या पायऱ्यांमधून निसरड होतं. कशामुळे? वापरून वापरून झिजल्या त्या. किल्लेही झिजले, बुरुज झिजले. पुन्हा बांधायची वेळ आली किंवा रिपेअर करायची, किंवा हे जे पुरातत्व विभागाचे लोक आहेत ते एका विशिष्ट तऱ्हेने त्याला पुन्हा साठवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे कळावं की इतिहासात काय होतं. तर हा जो त्यांच्यात विकार उत्पन्न होतो तो क्षरभाव, म्हणजे ते हलके 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 नष्ट होतात. आणि तो मात्र आहे परमात्मा, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही, अविकारी येतो. म्हणजे गंमत अशी, प्राणशक्ती जी आहे ती त्याची शक्ती, बरोबर, म्हणजे त्याचाच आवरा तो म्हणूया. तो एखाद्या सज्जन आणि संत माणसामध्ये जेव्हा कार्य करतो तिथे सगळं कार्य करून झालं किंवा त्याच वेळेला एखाद्या दरोडेखोरामध्ये तोच प्राण काम करतो. त्या प्राणावर विकार होत नाही, त्या प्राणावर कसला संस्कार होत नाही. तो प्राण आहे म्हणून मनुष्य काम करू शकतो, पण ते प्राण दूषित वगैरे असं काही होत नाही. तो प्राण ज्या माध्यमातून आला तो वायू दूषित होऊ शकतो, पण प्राण दूषित होत नाही, अविकारी येतो. म्हणजे परमेश्वरच स्वतः अक्षर कूटस्थ अविकारी असा आहे, असं या ठिकाणी म्हणतात.